नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करताना आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता गव्हाची लापशी खाल्ल्यानंतर रविराज काकांच्या मनातसुद्धा हळूहळू सायली आणि प्रतिमा यांच्यातल्या साम्यता याबद्दल विचार यायला लागणार आहेत आणि प्रिया आणि प्रतिमा आत्या यांच्यातल्या भिन्नता त्यांच्या लक्षात येणार आहेत. आणि त्यामुळे आता रविराज काका एक निर्णय घेणार आहेत, तो म्हणजे प्रतिमा आत्या आणि सायली यांचं DNA टेस्ट करण्याचं. आता प्रतिमा आत्या आणि सायलीचा DNA टेस्ट मॅच होणार, कारण आता सायली हीच खरी तन्वी म्हणजेच प्रतिमा आत्यांची मुलगी आहे आणि अर्थात आई आणि मुलीचा DNA हा मॅच तर होणारच, पण मग सगळ्यांच्या समोर खरं उघड होणार आणि त्यानंतर प्रियाची काय अवस्था होणार हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. कारण एकदा का सगळ्यांच्या समोर खरं आलं की मग मात्र आता सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबे मिळून प्रियाची घरातून कायमची हकलपट्टी करणार. आता कशा पद्धतीने सगळे मिळून प्रियाची हकलपट्टी करणार आणि सायलीला तिचे मुलगी म्हणून आणि सून म्हणून सुद्धा हक्क मिळणार, हे सगळं आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की सायली ही आता अर्जुनवरती नाराज असते, कारण अर्जुन हा प्रियाला टोमणे मारून बोललेला असतो आणि त्यामुळे रविराज काका चिडलेले असतात. पण आता अर्जुन हा सायलीची नाराजी दूर करतो. तर त्यानंतर आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे बोलत असतात. तर आता इकडे रविराज काकांना प्रश्न पडलेला असतो प्रतिमा आत्यांनी जे वाक्य बोललेलं असतं त्यामुळे, की सायलीमध्ये आणि माझ्यामध्ये खरंच खूप साम्यता आहे. आता रविराज काका हे प्रतिमा आत्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारतात आणि मग प्रतिमा आत्याला म्हणायला लागतात की प्रतिमा, आता खूप उशीर झालेला आहे आणि सकाळी आपण जाऊनसुद्धा आलो आहे सुभेदारांच्या घरून, त्यामुळे पूर्णाईंच्याकडनं आल्यापासून तुझी आता जरा दमछाक झालेली आहे, त्यामुळे तू एक काम कर, तुझ्या गोळ्या वगैरे घे आणि झोपून जा. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, मी झोपून जाऊ आणि तुम्ही? त्यावर लगेचच रविराज काका सांगतात, हे काय, मी सुद्धा झोपायला येतो. आता लगेचच प्रतिमा आत्या गोळ्या खाऊन घेते आणि आता झोपायला निघून जाते. रविराज काकासुद्धा झोपायला गेलेले असतात. दोघंही बेडवरती झोपतात. आता प्रतिमा आत्याने गोळ्या खाल्ल्यामुळे तिला लगेचच गोळ्यांची पावर यायला लागते. ग्लॅनीमुळे तिची झोप येऊन जाते तिला आणि ती झोपते. पण रविराज काकांना मात्र झोप येत नसते. ते मात्र विचार करत बसलेले असतात की सायलीमध्ये आणि प्रतिमामध्ये एवढी साम्यता कशी काय. तर दुसरीकडे आता अर्जुनसुद्धा सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, आज सगळ्या जोड्या हरल्या पण फक्त तुमची आणि प्रतिमा आत्यांची जोडी जिंकली. खरंच तुमच्यामध्ये ना एक काहीतरी मॅजिक आहे, मॅग्नेटसारखा बॉन्ड आहे तुमचा. त्याबरोबर सायली लगेचच म्हणते, हो खरं म्हणालात अगदी तुम्ही, आमचा ना बॉन्ड खरंच जाम भारी आहे. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना, अगदी तेव्हाच माझ्या मनात ना खूप काहीतरी भावना येऊन गेल्या त्यांच्यासाठी. मी माझ्या जन्म दिलेल्या आईला कधीच नाही पाहिलं. आपण आपल्या आईंच्या रूपात मला माझी आई मिळाली होतीच, पण प्रतिमा आत्यांना जेव्हापासून भेटले ना, तेव्हापासून खरंच त्यांना बघितलं की मला माझी आई भेटल्यासारखी वाटते. तर दुसरीकडे आता रविराज काका हे विचार करत बसलेले असतात, हे कसं काय शक्य आहे, सायली आणि प्रतिमा एवढ्या सारख्या आणि तन्वी म्हणजेच प्रतिमाने जन्म दिलेली प्रतिमाची मुलगी, ती एवढी काय विरोधात आहे प्रतिमाच्या. म्हणजे प्रतिमाचे आणि तन्वीचे कोणतेच गुण एकसारखे कसे नाही. तन्वी नेहमी सगळ्यांना पटकन तोडून बोलत असते, प्रतिमा सगळ्यांशी मायेने बोलत असते आणि सायलीसुद्धा सगळ्यांशी मायेने सगळ्यांना जोडून ठेवत असते. प्रतिमा उत्तम स्वयंपाक बनवते, तिच्या हाताला छान चव आहे. सायलीच्या हातालासुद्धा अगदी प्रतिमाच्या हातासारखी चव आहे. पण तन्वीला स्वयंपाकात अजिबात इंटरेस्ट नाही.
हे कसं होऊ शकतं? आता मात्र विचार करत करत रविराज काका बेडवरून उठतात आणि आता खोलीमध्ये ते एडझाऱ्या घालायला लागतात. तरीसुद्धा त्यांना काही चैन पडत नसतं. मग आता रविराज काका बेडवरती बसतात आणि लॅम्पचं बटन बंद चालू करत असतात. असा लाईट ब्लिंक झाल्यामुळे प्रतिमा आत्याला जाग येते. ती बघते तर काय, बाजूला रविराज काका हे झोपलेले नाही आहेत, तर तेच ते बटन बंद चालू करतायत. मग प्रतिमा आत्या उठून बसते आणि रविराज काकांना म्हणायला लागते, रविराज काय झालं, तुम्हाला झोप येत नाही आहे का? त्यावर रविराज काका सांगतात की नाही, तसं काही नाही आहे, मी ते पाणी प्यायला उठलो होतो म्हणून. तू झोप ना, तू का उठलीस? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, रविराज माझ्याशी तुम्ही कधीपासून खोटं बोलायला लागलात? काय झालं, काय सुरू आहे तुमच्या मनात? मग रविराज काका आता प्रतिमा आत्याला सांगतात की मला तुझ्या आणि सायलीची DNA टेस्ट करायची आहे. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, काय, कशासाठी? त्यावर रविराज काका सांगतात, मी सांगतोय म्हणून. त्याबरोबर आता इकडे प्रतिमा आत्या ही गोष्ट सायलीला सांगतात. आता मात्र या गोष्टीचं सायलीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, घरातल्या सगळ्यांना काय वाटेल? प्रतिमा आत्या म्हणते, तू सगळ्यांची काळजी करू नकोस, मी सगळ्यांबरोबर बोलेन, फक्त तू माझ्याबरोबर टेस्ट करायला तयार आहेस का ते सांग. सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या हो, पण हे सगळं करण्याची आपल्याला काय गरज आहे? हे सगळं कशासाठी? प्रतिमा आत्या म्हणते की मी सांगते म्हणून. आणि मग आता ती सगळ्या सुभेदारांना सांगते की मला सायलीबरोबर DNA टेस्ट करायची आहे. आता हे ऐकल्यावर मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया लगेचच मनातल्या मनात विचार करायला लागते की जर ह्या प्रतिमाचा आणि सायलीचा DNA टेस्ट केली तर यांची DNA टेस्ट मॅच होईल, कारण याच खऱ्या मायलेकी आहेत आणि माझं भांडं उघडं पडेल. नाही, काही झालं तरीसुद्धा यांची DNA टेस्ट होता कामा नये. आणि मग आता प्रिया मेलोड्रामा सुरू करत म्हणते की बघितलंस पूर्णाजी, बघितलं ताई, ही सायली कशी मुद्दामून वागते ते. हिने मुद्दाम माझ्या आईला माझ्यापासून तोडण्यासाठी DNA टेस्टचा प्लॅन केला. मुद्दाम करतेस का गं सायली हे सगळं? काय गरज आहे माझ्या आईबरोबर तुला DNA टेस्ट करण्याची? आणि वेडी आहेस का तू थोडी? माझ्या आईचा आणि तुझा DNA कसा काय मॅच होऊ शकतो? माझ्या आईचा DNA माझ्याबरोबर मॅच होईल. मी तिची मुलगी आहे, तन्वी रविराज किल्लेदार, समजलं तुला? उगाच मुद्दामून नको असं वागूस. त्याबरोबर लगेच आता प्रतिमा आत्या म्हणायला लागते, तन्वी शांत हो, हे बघ, यामध्ये सायलीचा काही दोष नाही आहे किंवा तिने हे सगळं मला सुचवलं नव्हतं. मी म्हटलं की आपण DNA टेस्ट करू. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते, आई अगं पण कशासाठी? काय गरज आहे तुला ह्या रस्त्यावरच्या मुलीबरोबर DNA टेस्ट करण्याची? अगं ही कोण आहे, कुठून आली, हिचं काही घरदार खानदान कोणाला काहीच माहीत नाही आहे. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, तन्वी तोंड सांभाळून आणि आवरून बोल, याच्यामुळे तू किती खालच्या थराला उतरतेस ना ते कळतंय. आणि मला ते सगळं माहीत नाही. राजांनी सांगितलं आहे की सायलीची आणि माझी DNA टेस्ट करायची आहे, म्हणून मी हे सगळं करते, समजलं तुला? आता हे सगळं भांडण थांबवण्यासाठी प्रताप म्हणायला लागतो, एक मिनटं, काय फरक पडतो कोणी कोणाबरोबर DNA टेस्ट केल्याने? तन्वी तूच प्रतिमाची मुलगी आहेस आणि कायम राहशील. मग तिने जर DNA टेस्ट केली सायलीबरोबर तर काहीच फरक पडणार आहे, करू देत की त्यांना. प्रतिमा तुला काय करायचं ते तू कर. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, बघ तन्वी, हे एवढं सोपं होतं, उगाच तू फक्त इश्यू क्रिएट केलेस. सायली उद्या आपल्याला DNA टेस्ट करायला जायचं आहे, मी तुला वेळ आणि ठिकाण मेसेज करेन, तू तशी तिथे पोहोच. आता सायली ही तर तयार नसते, पण अर्जुन म्हणतो, ठीक आहे आत्या, मी घेऊन येईन यांना. आता सायली आणि प्रतिमा आत्याची DNA टेस्ट करून झालेली असते. आता संध्याकाळपर्यंत रविराज काकांनी मला रिपोर्ट मिळायला हवं असं त्या लॅबमध्ये सांगितलेलं असतं. आता रविराज काका एवढे मोठे पनवेलमधले वकील, त्यामुळे त्यांना रिपोर्ट लगेच मिळणं सहज शक्य झालं. आता रविराज काकांना रिपोर्ट मिळतात आणि त्यामध्ये भयानक सत्याचा उलगडा होतो. तो म्हणजे सायली आणि प्रतिमा आत्याचा DNA मॅच झाला. याचा अर्थ प्रतिमा आत्या आणि सायली ह्या मायलेकी आहेत. पण मग रविराज काकांना आणि घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की जर सायली आणि प्रतिमाचा DNA मॅच झाला तर मग तन्वी सायली असायला हवी, मग ही मुलगी कोण आहे? आणि रविराजचा आणि हिचा DNA कसा काय मॅच झाला? आता मात्र सगळ्यांना खरं कळलेलं असतं की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. आता हे कळल्याच्या नंतर मात्र सायली ही प्रियाला घरातून धक्के मारून घराबाहेर काढून टाकते. आता सायलीने प्रियाला घराच्या बाहेर धक्के मारून काढल्याच्या नंतर आता मात्र प्रिया ही पूर्णपणे भिकारी बनलेली असते. प्रियाकडे काहीच उरलेलं नसतं, कारण आताच ती आश्रमातून सुद्धा चालती झालेली आहे, कारण आश्रम हे शिल्लकच राहिलेलं नाही आहे आणि आता महिपतसुद्धा तिला आसरा देणार नाही हे तिला माहीत आहे. तर आता मात्र इकडे सायलीला तिच्या हक्काची सगळी नाती, सगळी माणसं मिळालेली आहेत. ननंद, वहिनी, जाऊ म्हणून तिला जो सगळा मान मिळायला हवा तो सगळा आता तिला मिळायला लागला आहे. मुलगी म्हणून सुद्धा तिला मान मिळतो आहे आणि हे सगळं बघून अर्जुनला खूप जास्त आनंद होतो आहे, कारण आपली बायको अनाथ आहे या गोष्टीचा अर्जुनला खूप वाईट वाटायचं. कारण ज्यावेळेस
प्रिया ही तिच्या आईवडिलांबरोबर किंवा त्यांच्याबद्दल बोलायची त्यावेळेस कुठून तरी सायली ही थोडीफार नाराज व्हायची की आपल्याला आईवडील नाहीत, आपल्याला जर आईवडील असते तर, हा प्रश्न नेहमी तिच्या मनात यायचा. आणि मग मात्र आता अर्जुन हा सगळ्यांच्या आनंदात आणखीन एका गोष्टीची भर टाकतो, ती म्हणजे अशी की तो सगळ्यांना सांगतो सायलेंट सायलेंट सायलेंट. आता मी काय सांगतोय त्याकडे सगळ्यांनी नीट आणि व्यवस्थित बारीक लक्ष द्या. आता सगळे अर्जुनकडे बघायला लागतात. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी हे खास तुझ्यासाठी आहे. तुला आठवतंय तू प्रतिमा आत्याला काय वचन दिलं होतंस? त्यावर लगेचच पूर्णाई म्हणते, वचन? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं त्या वचनासाठीच तर तू माझं लग्न त्या नालायक मुलीबरोबर लावायला निघाली होतीस ना. तू प्रतिमा आत्याला वचन दिलं होतंस की माझा नातू तुझ्या मुलीबरोबरच लग्न करेल म्हणून. आणि पूर्णाजी तुला तुझं वचन मोडण्याची काही गरज नव्हती, कारण तुझ्या नातवाने खऱ्याखुऱ्या तन्वीबरोबर म्हणजे प्रतिमा आत्याच्या लाडक्या लेकीबरोबरच लग्न केलेलं आहे. सायली, रविराज, किल्लेदार, बरोबर ना? त्याबरोबर मात्र आता इकडे प्रतिमा आत्यासुद्धा म्हणायला लागते, हो की खरंच ही गोष्ट तर आपण सगळे विसरलोच होतो. खरंच नियतीला जे घडवायचं असतं ना, नियती ते तसंच आणि बरोबर घडवते. म्हणजे खरं बघायला गेलं तर तन्वी आणि अर्जुनची जोडी ही स्वर्गातूनच बनून आली होती. म्हणून तन्वी ही सायली म्हणून वावरली तरीसुद्धा शेवटी लग्न हे अर्जुनचं तन्वीबरोबरच म्हणजे सायलीबरोबरच झालं. तर आता इकडे सायली ही म्हणत असते, एक मिनटं, एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे माझी. आणि मग आता लगेचच ती प्रियाकडे येते. आता प्रियाला वाटतं की सायली ही तिला घरात घेण्यासाठी आली आहे. प्रिया ही लगेचच सायलीला म्हणायला लागते, बरं झालं सायली तू आलीस. तर पूर्णाजी ह्या सायलीला म्हणत असतात, सायली ह्या नीच नालायक मुलीला पुन्हा घरात घेण्याची चूक करू नकोस. हिने अगोदरच आपल्या सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहे, आता पुन्हा हिला घरात घ्यायची नाही. सायली म्हणत असते, पूर्णाजी एक मिनटं थांबा, मी या नालायक मुलीला पुन्हा घरात घेऊन जायला नाही आलेली. तर ज्या गोष्टीमुळे ही आपल्या घरात शिरली, माझ्या माणसांपर्यंत पोहोचली, माझी माणसं हिने तोडली, ती वस्तू मी हिच्यापासून हिसकावून घ्यायला आली आहे. आता मात्र सायलीचं बोलणं हे कोणालाच कळत नसतं. त्याबरोबर सायली ही प्रियाच्या जवळ येते आणि तिला म्हणते, अजिबात ड्रामा क्रिएट न करता तुझ्या गळ्यातलं माझं लॉकेट मला परत कर. त्यावर प्रिया म्हणते, लॉकेट? कोणतं तुझं लॉकेट? त्यावर सायली प्रियाच्या गळ्यातलं लॉकेट पकडत म्हणतं, हेच ते लॉकेट जे अर्जुन सरांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला दिलं होतं, आठवलं ना? त्यानंतर आता प्रिया म्हणायला लागते, सायली हे लॉकेट घे हवं तर, पण प्लीज मला घराच्या बाहेर काढू नकोस, मला घरात घे. अगं माझं कोण आहे तुला तर माहीत आहे, मी कुठे जाणार आहे. त्यावर लगेच सायली म्हणते, अगं नीच मुली, आत्ता तुला हे सगळं सुचतं? आधी हे सगळं करण्याची काय गरज होती तुला? तू फसवणूक केली आहेस आमची आणि तुला आता इथेच काय कुठेच जागा मिळणार नाही. तू जेलमध्ये जाशील ना याचीच पूर्ण काळजी घेऊ आम्ही. तुला घराच्या बाहेर काढलं आहे, जेलमध्ये नाही घालवलं, याच्यात देवाचे आभार मान. निघ इकडनं, चालती हो. त्यावर प्रिया म्हणायला लागते, सायली अगं असं नको बोलूस. सायली प्लीज, अगं लहानपणापासून ओळखतेस ना तुला मला, तू आपण दोघी बालमैत्रिणी आहोत. मग आज तू माझ्याशी असं वागणार? माझ्या वाईट वेळेत तू माझी साथ नाही देणार? त्यावर सायली म्हणत असते, वाईट वेळेत साथ देणार? अगं वाईट वेळेत साथ सोडून जाणाऱ्यांपैकी तू सगळ्यात मोठी व्यक्ती आहेस माझ्या. मधुभाऊनं जेव्हा अटक झाली, आपल्याला आपलं राहतं घर, आपला आश्रम सोडावं लागलं, त्यावेळेस तूच सगळ्यात अगोदर माझ्या बाबांच्या घरी राहायला निघून गेलीस ना गं. आणि काय म्हणालीस तर मी माझ्या वडिलांच्याकडे राहायला जाते. एवढ्या मोठ्या घरात राहत होतीस, पण तुझ्या मनात एकदाही असा विचार नाही आला किमान सोमू, मानसी, रश्मी ह्या लहान मुलांना तरी आपण आपल्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये आसरा द्यावा. तिथेही तू फक्त एकटी ऐशो आरामात राहिलीस. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणायला लागतो, मिसेस सायली एक मिनटं, तुम्ही हिला दोष देऊ नका, यामध्ये हिची काही चूक नाही आहे. अशा नालायक लोकांची ना मेंटॅलिटीच अशी असते असं तो म्हणायला लागतो. खरं तर तुमचं सगळ्यांचं चुकलं की तुम्ही अशा हलकट मुलीला आसरा दिला. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो मधुभाऊंची सवयच अशी होती ना की दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधीच लाथाडलं नाही, हकललं नाही. दारात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी आपलं समजून त्यांची काळजीच घेतली, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांची माया केली. पण त्याचाही प्रिया असा फायदा देईल हे त्यांना कधी वाटलं नसेल ना. त्याबरोबर आता इकडे प्रतिमासुद्धा प्रियावरती खूप जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते, तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागली असशील असं वाटलं नव्हतं. हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून आणि का केलंस? अगं मूर्ख मुली, तुझ्यामुळे मी माझ्या सुनेबरोबर, अगं मी तन्वीबरोबर वाईट वागले.
तुझ्यामुळे मी तिला नको नको ते बोलले, तुझ्यामुळे मी तिला इतका त्रास दिला, तुझ्यामुळे मी तिला नजरेवर धरण्याचं बंद केलं, तुझ्यामुळे मी तिच्याकडून स्वयंपाकघराचे, देवापुढे दिव्या लावण्याचे सगळे अधिकार काढून घेतले, तुझ्यामुळे मी तिच्याशी वाईट वागले. तर आता इकडे लगेचच अश्विन म्हणायला लागतो, एक मिनटं, मला काय वाटतं खरं सांगू का, जो होता है अच्छे के लिए होता है. आता प्रियाने हे सगळं नाटक केलं म्हणूनच तर आपल्याला शेवटी खरं कळलं ना की सायली वहिनी ही खरी तन्वी आहे म्हणून. नाहीतर आपल्यासमोर कधी ही गोष्ट आलीच नसती आणि सायली वहिनीला तिचे आई वडील, तिचं सासर, तिची हक्काची नाती मिळालीच नसती, तिचं माहेर मिळालं नसतं. त्यावर सायली म्हणते, 1 मिनटं अश्विन, 1 मिनटं चैतन्य भाऊजी, चुकलात तुम्ही. माझं माहेर होतं आणि कायम असेल. उलट आत्ता माझ्याकडे 2-2 माहेर असतील. त्यावर आता कोणालाच कळत नाही. त्यावर सायली म्हणते, एक म्हणजे जिथे मी लहानाची मोठी झाले, जिथे मी राहिले, वाढले, खेळले, ते माझं आश्रम, मधुभाऊंचं घर. आणि दुसरं म्हणजे जिथं मी जन्माला आले, जे माझ्या आईवडिलांचं घर, ते म्हणजे बाबांचं घर. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता मधुभाऊंनासुद्धा बरं वाटतं की सायलीला आपले खरे आईवडील सापडल्यानंतरसुद्धा सायलीने आपली साथ, आपला हात सोडलेला नाही आहे. त्यावर आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, काळजी करू नका मिसेस सायली, लवकरच तुमचं दुसरं घर, तुमचं माहेर तुम्हाला परत मिळेल. आता प्रियाचा खोटारडेपणा हा आपल्यासमोर तर आलेला आहे. आता लवकरात लवकर मी कोर्टात तारीख मागून घेईन आणि त्यानंतर कोर्टातसुद्धा मी प्रिया किती नालायक आहे, कशी खोटारडी आहे हे सिद्ध करेन. आणि एकदा का प्रियाने जी काही फसवणूक आपली केली आहे हे कोर्टात कळलं की मग प्रियाची साक्ष काहीही ग्राह्य धरली जाणार नाही आणि त्यानंतर मधुभाऊंना सोडवणं माझ्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. तुम्ही काहीच काळजी करू नका, आश्रम मी वाचवणारच आहे. त्याबरोबर सायली म्हणत असते की हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तर इतके दिवस थांबले ना. तर लगेचच आता पूर्णाजी ही लगेचच सायलीजवळ येते आणि म्हणायला लागते, माफ कर मला, चुकलं माझं, खरंच चुकलं. त्याबरोबर लगेच सायली आणि अर्जुन हे पूर्णाईला म्हणायला लागतात की पूर्णाजी, अगं तू नको आम्हाला सॉरी म्हणूस, तू जे काही केलंस त्यामध्ये तुझी काही चूक नव्हती. तर अर्जुन म्हणतो, पण पूर्णाजी, आसपासची परिस्थिती जर तू उघड्या डोळ्याने पाहिली असतीस तर तुला सगळं व्यवस्थित कळलं असतं. त्यामुळे पुढच्या वेळेपासून तुला जे काही दिसेल फक्त त्यावर विश्वास नको ठेवत जाऊस, तर आसपास जे काही घडतं त्यावर सुद्धा विश्वास ठेवत जा, डोळे उघडे करून सगळं काही बघत जा. तर प्रिया मात्र सुभेदार कुटुंबियांच्या घराबाहेर अजूनही निर्लज्जासारखी बसून असते. आता मात्र लगेचच चैतन्य म्हणायला लागतो, पण ह्या नालायक मुलीचं काय करायचं, हे काय आपल्या दरवाजातून उठून जात नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते, काळजी करू नका तुम्ही भाऊ, अहो ती मुलगी अशीच आहे, तिला लहानपणापासून ओळखते ना मी. आता ती बराच वेळ आपल्या दाराबाहेर अशीच भिकाऱ्यासारखी बसून राहील आणि एकदा का तिच्या लक्षात आलं की आपण तिला काही घरात घेत नाही, मग स्वतःहून बरोबर आपल्या दारातून उठून निघून जाईल. आणि आता काहीही झालं ना तरी मी प्रियाला माफ करणार नाही आहे. तिला तिच्या चुकींची शिक्षा ही मिळायलाच हवी. तिला कळायला हवं की तिने किती मोठी चूक नाही, गुन्हासुद्धा नाही, तिने पाप केलं आहे, पाप. आणि खरं म्हणायचं झालं ना तर प्रियाच्या पापांचा घडा भरला आणि फुटला, म्हणून आज प्रियावरती ही वेळ आली. तर दुसरीकडे आता अश्विनलासुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते आणि अश्विनसुद्धा आता सायली अर्जुनकडे येऊन, दादा वहिनी मला माफ करा, माझं चुकलं, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, चुकीचं वागलो असं म्हणत असतात. त्यावर सायली ही अश्विनला म्हणते, असू द्या हो अश्विन भाऊजी, चुका ह्या आपल्या माणसांकडूनच होतात आणि त्यांना सांभाळूनसुद्धा आपणच घ्यायचं असतं. फक्त पुढच्या वेळेपासून व्यवस्थित गोष्टींवर लक्ष देत जा असं सांगते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.